त्याच्याही प्रती वितरित करण्यात येत आहेत उपस्थित मान्यवरांना. ये ना मध्ये, ये ना मध्ये, हातात स्वप्नील मध्ये ना, स्वप्नील अरे हलवू नको. थैंक यू सर. हाँ आ जाओ आ जाओ. कलर भी देना मेरे मान मिळाला त्याबद्दलही मी खूप खूप प्रशासनाचं आणि शासनाचं सुद्धा आभारी आहे की कारण ही संधी मिळणं हे सुद्धा एक चांगलं राहतं. मी आपल्याचं पुन्हा सर्वांचं स्वागत करतो आणि अर्थसंकल्पाचं माझं जे भाषण आहे ते आपल्याशी हे करतो. माझे शहर माझा अभिमान मानणाऱ्या नवी मुंबई नागरिकांकरता आपल्या असलेल्या सन 2025-26चा अर्थसंकल्प सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. निश्चय केला नंबर पहिला हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आपण या शहराला महाराष्ट्रात नंबर 1वर ठेवले आहे. तर केंद्र शासनाने भारतातल्या 3 सर्वात स्वच्छ शहरांचा सुपर स्वच्छ लीगमध्ये सुद्धा आपल्या शहराचा समावेश झाला आहे. त्यामुळे हा बहुमान अभिमानाने टिकवण्याची आपली सर्वांची जबाबदारी आणखीन वाढली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका अद्याप होऊ शकल्या नाहीत म्हणून प्रशासक यांच्या नियंत्रणाखाली कामकाज केले जाते. सर्व समाज घटकांचे म्हणणे ऐकून त्याप्रमाणे आवश्यक सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच लिखित स्वरूपात नागरिकांचे प्रतिनिधित्व अर्थसंकल्पात यावे यासाठी अभिप्राय सूचनाही मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि त्यामधील बहुमूल्य सूचनांचा विचार हा अर्थसंकल्पात करण्यात येत आहे. नवी मुंबई शहरास विकास केंद्र म्हणून विकसित करण्यासोबतच उत्तम नागरी सेवा सुविधायुक्त शहर विकसित करून नागरिकांना उत्तम राहणीमान आणि आनंदीदायी रहवास निर्माण करण्याबाबतचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. त्यामुळे हे शहर फक्त राहण्यापुरते म्हणून राहता तो एक विकास केंद्र म्हणून विकसित होईल. नवी मुंबईत लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुविधा कार्यान्वित होणार आहे. त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात उद्योग आणि व्यापार यामध्ये वाढ होणार आहे. त्यास पूरक अशा सुविधा निर्माण करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावर आहे. आयुक्त तथा प्रशासक या नात्याने एक स्वच्छ सुंदर शहरापासून पुढे एक राहण्यायोग्य सर्वोत्तम दर्जाचे शहर साकारण्याचे स्वप्न घेऊन हा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. आनंद भैया नीचे भाई, आगे कोई नहीं. फिर हम लोग आगे जाएंगे. ये अरे नीचे अरे कोई धक्का दे दे. अरे जब रिलीज कर आज अर्थसंकल्प सादर करण्याच्या विशेष सभेमध्ये आयुक्त साहेबांचं आपण सर्वजण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आहे. मी प्रथमतः मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी सन्माननीय सत्यवान साहेबांना विनंती करीन की त्यांनी आयुक्त साहेबांचं वृक्षरोपाची कुंडी देऊन या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करावं. माझी वसुंधरा अभियानांतर्गत आपलं शहर नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी वृक्षरोपाची कुंडी प्रदान करण्यात येत आहे. आणि यानंतर उबाळे साहेब आयुक्त साहेबांना आपली जी अंदाजपत्रकाची प्रत आहे ती या ठिकाणी देतील आणि मनोगत सुद्धा देतील आयुक्त साहेबांचं. त्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होईल. या प्रसंगी सन्माननीय अतिरिक्त आयुक्त डॉक्टर राहुल गेटे सर, शहर अभियंता सन्माननीय शिरीष आराधवार सर, प्रशासन विभागाचे उपायुक्त सन्माननीय शरद पवार सर आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित आहेत. विभाग प्रमुख यांचं मनपूर्वक स्वागत करतो. सर्व वृत्तपत्र आणि वृत्तचित्रे वाहिन्यांचे कॅमेरामन यांचंही विशेष स्वागत. सन 2024-25 सुधारित आणि सन 2025-26 मूळ अंदाजपत्रक या ठिकाणी सादर होत आहे. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात. थोड़ा क्लोज आने को बोलना राहुल बेटे को. सर थोड़ी शेक आना सर.